कळीदार अतिशय सुबक दिसतो, पण अजिबात कळ्या न पाडता इतका मस्त, आकर्षक आणि सुबक भरपूर कळ्या पडलेला हा मोदक आज आपण एका सोप्या ट्रिकने पाहणार आहोत। हा मोदक बघा, अगदी मस्त, इतका छान खुसखुशीत तयार झाला आहे। या आवाजावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल, असा हा खुसखुशीत मोदक सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। मोदकाचं आवरणाचं कणिक भिजवून घेऊ। त्याकरता कप मेजरमेंटचं अर्धा कप म्हणजे 125 ml च्या या कपाने मी 1 कप मैदा घेतलेला आहे। त्याच कपाने 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकदा मिसळून घ्यायचे। रवा आणि मैद्याचे समप्रमाण घेतल्यामुळे मोदकाची बारी अगदी मस्त खुसखुशीत अशी तयार होते। आता याला मोहन किती घालायचं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। 1 कप म्हणजे अर्धा कप आपण रवा आणि अर्धा कप मैदा घेतला, त्याकरता आपण 1 टेबलस्पून हे एका कपासाठी, असं 2 कपांसाठी 2 टेबलस्पून इथे वितळवलेलं मी तूप घेतलेलं आहे। पण पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर 2 चमचे म्हणजे 1 टेबलस्पून होतो। जर टेबलस्पूनने घेतलं तर 2 टेबलस्पून घ्यायचं आणि पोहे खाण्याच्या चमच्याने जर तुम्ही तूप घेणार असाल तर मात्र 4 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप घेताना नेहमी वितळवून घ्यायचं, म्हणजे मोहनचं प्रमाण चुकणार नाही। आता हे छान कडकडीत तापवलेलं तूप या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला गरम असेल म्हणून हे चमच्याने असं मिसळून घ्यायचं। मिश्रण हात लावण्याइतपत कोमट झालं की हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला हे असं चोळून चोळून लावायचं आहे। बघा, हे असं मूठ वळली जाते, याचा अर्थ आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। ज्या कपाने आपण रवा आणि मैदा मोजला त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपली नेहमीची आपण पोळ्यांची कणिक जशी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर कणिक भिजवायची आहे, पण अगदी पुरीला भिजवतो तेवढी सुद्धा घट्ट कणिक भिजवायची नाहीये। बघा, साधारण अशी घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे आणि या अर्धी वाटीस इतकं आपल्याला पाणी लागलेलं आहे। यापेक्षा जास्तीचं पाणी वापरू नका। आता हे आपण झाकण ठेवून साधारण अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। तोवर इथे सारण तयार करतोय, त्याकरता 1 चमचा साजूक तूप घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घातली। खसखस साधारण अर्धा मिनिटं अशी छान या तुपावर परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये ज्या कपाने आपण रवा मैदा मोजला त्याच कपाने हे ओला खोबऱ्याचा 2 कप इतका चव घ्यायचा आहे। मी 2 कप ओल्या खोबऱ्याचा चव घेतलाय। हे सारण थोडंसं जास्तीचं मी बनवून ठेवत आहे। तुम्ही 1.5 कप इतकं सारण घेतलं तरीही चालणार आहे। जर तुमच्याकडे कप मेजरमेंट नसेल तर कुठलीही एखादी वाटी किंवा भांडं मोजण्यासाठी घेतलं तरीही चालेल। आता हे मी साधारण 1.5 ते 2 मिनिटं सतत हलवत हलवत हे खोबरं चांगलं असं मोकळं होईपर्यंत परतून घेतलं। याचा रंग सुद्धा थोडासा बदलला जातो आणि हे असं कोरडं तयार होतं। त्यानंतर यामध्ये त्याच कपाने 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा। 2 कप ओल्या खोबऱ्याचा चव होता, त्याकरता 1 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे। गूळ पूर्णपणे विरघळला गेल्यानंतर आपलं सारण अगदी मस्त कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। खोबऱ्यामधलं मॉइश्चर आपण अगोदरच बऱ्यापैकी कमी केलं होतं, कारण आपण 1 ते 2 मिनिटं खोबरं अगदी कोरडंच पहिले भाजून घेतलं होतं। आता गूळ घातल्यानंतर सुद्धा मिश्रण असं पूर्ण कोरडं होईपर्यंत मी परतून घेतलं, म्हणजे मोदक आपले भरपूर दिवस असे छान टिकले जातात, तसेच ते अजिबात मऊ न पडता छान खुसखुशीत होतात। आता यामध्ये फक्त चिमूटभर मीठ घालायचं आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे। गॅस बंद करायचा आणि वेलची, जायफळाची पावडर आणि मीठ अगदी व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचं। बघा, मिश्रण आपलं अगदी असं मस्त कोरडं तयार झालेलं आहे। थंड झाल्यानंतर ते आणखीन कोरडं तयार होईल। आता हे आपण बाजूला ठेवूयात। साधारण इथे आपलं कणिक भिजवून ठेवून अर्धा तास झालेला आहे। अर्धा ते 1 तास असं भिजत ठेवायचं आहे, म्हणजे मोदक अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात आणि रवा सुद्धा यामधला अगदी व्यवस्थित भिजला जातो। आता हे चांगलं थोडंसं दाब देऊन असं मस्त व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मग याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला कितपत लहान मोठा मोदक आवडतो त्या प्रमाणात तुम्ही
लाट्या तयार करून घेऊ शकता. मी इथे अगदी लहान लहान मोदक करणार आहे, त्याकरता लहान लहान लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघा, या अशा हातावर गोल करून व्यवस्थित लाटी करून घ्यायची आणि बाकीच्या लाट्या त्या झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या कोरड्या होणार नाही. अगदी शक्य होईल तेवढी पातळ पुरी लाटायची, म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित तळला जातो आणि हे मोदक 10 ते 12 दिवस अगदी मस्त खुसखुशीत राहतात. जर जाड पाणी असेल तर मात्र आतून मोदक जर व्यवस्थित तळला गेला नाही तर मात्र आपलं मोदक मऊ पडण्याची शक्यता असते. आता बघा, आपलं सारण सुद्धा पूर्ण थंड झाल्यानंतर अगदी कोरडं असं तयार झालेलं आहे आणि पुरी सुद्धा मी अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे. पोलपाट दिसतंय इतकं माझी ही वारी पातळ लाटून मी तयार केली आहे. मध्यभागी हे सारण भरायचं आणि आता आपण कळ्या न पाडताच कळीदार मोदक कसा बनवायचा ते पाहतोय. करंजीला जसं आपण एकत्रित करतो तसं हे असं ह्याचं गाठोडं तयार करायचंय. बघा, मी जवळजवळ सगळेच हे काठ एकत्रित आणण्याचा असा प्रयत्न करत आहे. जसे आपण मिऱ्या करतो किंवा घड्या पाडतो असं करत करत हा मोदक असा एकत्र पोटलीसारखा करून घ्यायचा आहे. जरी आपण अजिबात पाकळ्या पाडल्या नाहीयेत तरी सुद्धा इतका मस्त असा हा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे. जास्तीचं पीठ टोकाचं काढून घ्यायचं, म्हणजे तिथे टोकाचा भाग जास्त जाडसर राहत नाही. आणखीन एक मोदक करून पाहू. बघा, अगदी पातळ अशी मी पुरी लाटून घेतली. याच्या मधोमध हे असं सारण भरून घ्यायचं. सारण पहा माझं किती अगदी कोरडं तयार झालेलं आहे. असं कोरडं असायला हवं. आता करंजीला जसं करतो तसं 2 टोकं एकत्रित घेतली आणि मग या अशा घड्या पाडायच्या आहेत. बघा, जवळजवळ सगळ्या या आपल्या सगळी काठ एकत्रित आणायचे आहेत. त्यामुळे या अशा छान या मोदकाला कळ्या पडल्या जातात. अजिबात ज्यांना कळी पाडता येत नाही किंवा मोदक बनवता येत नाही त्यांना ही अगदी सोपी पद्धत आहे. तरी सुद्धा आपले इतके छान मस्त असे कळीदार मोदक तयार होतात. हा दुसरा मोदक सुद्धा बनवून तयार आहे. जास्तीचा टोकाचा भाग हा काढून टाकायचा, म्हणजे तो भाग व्यवस्थित तळला जातो आणि तिथून मोदक मऊ पडत नाही. बघा, अगदी मस्त छान असा आपला हा दुसरा सुद्धा मोदक इतका छान कळीदार तयार झाला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे मोदक तयार करून घेते. हे बाकीचे मोदक तयार करून घेतले. आता तळायचे कसे ते पाहूयात. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मध्यम गरम झालं की मग त्यामध्ये हे असे मोदक सोडून घ्यायचे आहेत. 6-7 मोदक एका वेळी तळायला घातले तरीही चालेल. तळताना तेल मात्र भरपूर कढईमध्ये घ्यायचं नाही, नाहीतर मोदक हे असे तरंगत असे उलटे पालटे होतात आणि एकाच दिशेने ते तळले जातात. सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जात नाहीत, म्हणून थोडंसं तेल कमी घ्यायचं आणि मग हे मोदक तळायला घालायचे आहेत. बघा, सगळ्या बाजूने असे एकसारख्या रंगावरती हे मोदक असे मी तळून घेतलेले आहेत. असे छान मस्त थोडासा हलकासा सोनेरीचा रंग आला की मग हे मोदक काढून घ्यायचे, कारण हे गरम असतात, याची कुकिंग प्रोसिजर चालू असते. याचा रंग थोडासा आणखीन बदलण्याची शक्यता असते. आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. बघा, किती छान आपण कळ्या न पाडता सुद्धा इतका छान कळीदार आणि खुसखुशीत मोदक बनवून तयार केलेला आहे. हे मोदक पूर्णतः थंड झाले की मग हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही 12 ते 15 दिवस असेच ठेवू शकता. हे मोदक फ्रीज शिवाय सुद्धा अगदी छान आरामात टिकले जातात. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.